एकंदरीत 70,000 विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती बंद झालेली आहे आणि यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं वेठी धरलं गेलेलं आहे। या निर्णयामुळे आज अखेर 40 लाख इतकी शिष्यवृत्ती देय आहे। यामध्ये काय असतं की केंद्र सरकारची MMS ही परीक्षा जी आहे यामध्ये जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना दरमहा 900 रुपये प्रमाणे 4 वर्ष शिष्यवृत्ती दिली जाते। यामध्ये अचानक 8वी 9वी 2-2 वर्ष शिष्यवृत्ती घेतलेली आहे, 10वी पर्यंत ज्यांनी शिष्यवृत्ती घेतली आहे यांना अचानकपणे शिष्यवृत्ती बंद करून या शिक्षार्थींना आणि सरकारनं शाहू महाराजांच्या विचारालाच तिलांजली दिलेली आहे। तर ही संस्था शाहू महाराजांच्या नावाने कार्यरत आहे। ज्या राजानं प्राथमिक शिक्षक मोफत दिले, देशात परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या चालू केल्या, त्यांचा विचारच देश विसरण्याचं काम केलेलं आहे आणि सर्वसाधारणपणे 70,000 विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होणार आहे आणि युवा पिढीचं नुकसान होतं असं मला या ठिकाणी जाणवतंय। एका बाजूला मराठा आरक्षणासंदर्भात राज्यामध्ये तापलेलं वातावरण असताना अशा पद्धतीने शिष्यवृत्ती रद्द करणे किंवा बंद करणे कितपत योग्य वाटतं आणि आपल्या संघाच्या वतीने काय करणार? एका बाजूला आरक्षण सारखा विषय सर्वसामान्यांच्या मध्ये अगदी ज्वलंत आणि आपुलकीचा असताना अशा पद्धतीनं एक बालमनांच्या कोया मनांच्या दुखावून जी काही शिष्यवृत्ती बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असं आम्हाला म्हणायचं आहे। परंतु असा निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजाच्या काय 5वीलाच आंदोलन पुजलेलं आहे। त्यामुळे आम्हाला पुढील दिशा आता एकत्र बसून घ्यावं लागणार आहे आणि बालमुलं सुद्धा या सारथीमध्ये घुसतील, विनंती करतील आणि सांगतील की बाबा तुम्ही जे चाललेलं आहे अयोग्य आहे।